नमस्कार, सिटी न्यूज चॅनल बातमीपत्रात दर्शकांचं हार्दिक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी 16 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान राबवला जाणार मतदार यादी सुधार कार्यक्रम, नवीन मतदारांचाही होणार समावेश। अमरावती गाजली आंतरराष्ट्रीय स्तरावर, माजी राष्ट्रपती पुत्राला मारल्याची खबर वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित, अमरावतीकरांची झुकली मान। सायन्स कोर मैदानात आढळल्या बॅग, मुलींचे कपडे, ओळखपत्र आढळले, आक्षेपार्ह वस्तूंबद्दल पोलिसांनी पाळली गुप्तता। गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी केली पाहणी, वडाळी व छत्री तलावावर मनपा करणार व्यवस्था। रुपया व सेन्सेक्स गडगडला, 700 पॉइंटने सेन्सेक्सची घसरण, रुपया 3.1% आला खाली। या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या। ठळक बातम्यांचे प्रायोजक होते इस दिन इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है, इंडिया बुल्स होम लोन्स, घर आ जाओ। चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात। आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या अर्थात क्राइम वॉच। अमरावतीमध्ये गुन्हेगारी व अघटित घटनांचं प्रमाण वाढलं आहे। रोज उगवलेला दिवस खळबळजनक घटना घेऊन उगवत आहे। सायन्स कोर मैदानावर मंगळवारी 11 ते 12च्या दरम्यान एअरबॅग सापडल्या असल्याची सूचना शहर कोतवाली पोलिसांना मिळाली। यापैकी काही बॅग रिकाम्या होत्या, तर एका बॅगमध्ये मुलींचे कपडे व अनेक मुलींच्या नावे असलेले ओळखपत्र सापडले आहेत। मंगळवारी सकाळी 11 ते 12 वाजेच्या दरम्यान सायन्स कोर मैदानात एअरबॅग पडल्या असल्याची सूचना शहर कोतवाली पोलिसांना मिळाली। 3 ते 4 बॅगपैकी एका बॅगमध्ये मुलींचे कपडे, फोटो व वेगवेगळ्या नावाने टीसी, बस पास, क्रेडिट कार्ड, 10वीच्या मार्कशीट, इलेक्शन कार्ड, पुस्तकं असं साहित्य मिळालं आहे। या बॅगेमध्ये आणखीही आक्षेपार्ह वस्तू आढळल्या आहेत, परंतु त्याबाबत पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली आहे। घटनास्थळी श्वान पथक बोलवण्यात आलं, मात्र त्याने माग काढला नाही। या बॅग सापडल्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरू आहेत। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। फर्शी स्टॉप येथे स्वर्गीय धीरज देशमुख यांच्या मित्र परिवाराच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं। समाजोपयोगी कार्यक्रमातून स्वर्गीय धीरज देशमुख यांचा जन्मदिन त्यांच्या मित्रमंडळीने साजरा केला। 22 ऑक्टोबर 2012ला धीरज देशमुख यांचा मृत्यू झाला आहे। फर्शी स्टॉप येथे झालेल्या शिबिरादरम्यान पथनाट्यही सादर करण्यात आलं। अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। फर्शी स्टॉप येथे स्वर्गीय धीरज देशमुख यांच्या मित्र परिवाराच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं। समाजोपयोगी कार्यक्रमातून स्वर्गीय धीरज देशमुख यांचा जन्मदिन त्यांच्या मित्रमंडळाने साजरा केला। 22 ऑक्टोबर 2012ला धीरज देशमुख यांचा मृत्यू झाला आहे। फर्शी स्टॉप येथे झालेल्या रक्तदान शिबिरादरम्यान पथनाट्यही सादर करण्यात आलं। येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। या निवडणुकींसाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार यादी सुधारणा कार्यक्रम घोषित केला आहे। याविषयी माहिती निवडणूक अधिकारी रवींद्र धुर्जड यांनी पत्रकार परिषदेत दिली। या यादीमध्ये नवीन मतदारांचा समावेश होऊ शकतो। तसंच विशेष म्हणजे या सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहेत।
नागरिक घरबसल्या या योजनांमध्ये समाविष्ट होऊ शकतात। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीचं पुनर्निरीक्षण व सुधार कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे। याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। ज्यांची नावे या यादीत नसतील किंवा ज्यांच्याकडे ओळखपत्र नसेल त्यांनी तातडीने ओळखपत्र तयार करण्याचे आदेश आहेत। लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याद्या निरीक्षण सुधार कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केला आहे। 16 सप्टेंबरपासून हा उपक्रम सुरू होतो आहे। 16 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर दरम्यान नागरिक आपले मतदाता कार्डही बनवू शकतात। यादीमध्ये सुधारणेच्या सूचनाही देता येणार आहेत। तसंच नवीन मतदारांचाही समावेश होऊ शकतो अशी माहिती निवडणूक अधिकारी रवींद्र धुर्जड यांनी दिली आहे। प्रत्येक राजकीय पक्षाला त्याचा बूथ लेवल एजंट नेमण्याची सुद्धा सुविधा आहे। तर त्याची कंडिशन अशी आहे की तो बूथ लेवल एजंट त्याच फक्त मतदान केंद्राच्या परिसरातला असावा आणि त्याच्याकडे आय कार्ड असावं इलेक्शनचं, एवढीच एक कंडिशन आहे। तर याचा उद्देश असा आहे की त्या राजकीय पक्षांनी या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावा आणि मतदार यादी अधिक चांगली होण्यासाठी प्रयत्न करावेत। यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे। राजकीय पक्षांचे जे बूथ लेवल एजंट्स आहेत त्यांचे बूथ नाव आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना आय कार्ड देणार आहोत, ज्यायोगे त्यांना सुद्धा काम करायला सोपं जाईल। आम्ही सगळे मिळून ही जी प्रक्रिया ही व्यवस्थित करण्यासाठी अजून एक नवीन याच्यामध्ये प्रयोग करतो आहे। सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉनिक पार्टिसिपेशन प्रोग्राम आम्ही राबवणार आहोत। जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीत आम्ही 10 तारखेला अमरावती शहराच्या परिसरात असणारे आणि बडनेरा शहराच्या परिसरात असणारे सर्व सिनियर आणि ज्युनियर कॉलेज याचे प्रिन्सिपल यांची आम्ही बैठक घेणार आहोत बचत भवन येथे। 10 ऑक्टोबर होणार आहे, म्हणजे 1/1/2014ला त्याचं वय जर 18 वर्ष होणार असेल तरी त्याला आज रोजीच या कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशन करून घेता येईल। आणि असे बहुसंख्य तरुण कॉलेजमध्ये शिकत आहेत, तर त्या शिकत असणाऱ्या मुलांना या मतदान नोंदणी प्रक्रियेची माहिती व्हावी म्हणून आम्ही या सगळ्या मुख्याध्यापक, प्रिन्सिपल, प्राचार्य यांची सगळ्यांची बैठक घेणार आहोत। आणि जास्तीत जास्त मतदार आता आपल्याकडे 1,11,000 आपण वोटर्स असे वगळलेले आहेत जे स्थलांतरित झालेले आहे। याचाच अर्थ असा आहे की परत 18 वर्ष झालेले किंवा ज्यांचं नाव मतदार यादीत नाही आहे असे सुद्धा वोटर असण्याची शक्यता आहे। हे गृहीत धरूनच आम्ही ही बैठक घेणार आहोत आणि या संपूर्ण मैदानावर भरपूर मोठ्या प्रमाणावर मतदारांचं रजिस्ट्रेशन होईल अशी आम्हाला। अमरावतीचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहे। माजी राष्ट्रपतीच्या पुत्राला हजारो लोकांसमोर झापड मारली, ही बातमी झी न्यूज इंडिया टीव्ही याहू संकेतस्थळ यावर ही बातमी गाजत आहे। तर टाइम्स ऑफ इंडियाच्या मथळ्यातही आमदार रावसाहेबांना माजी राष्ट्रपतीच्या पुत्राला मारण्याच्या या घटनेची मोठी बातमी बनली आहे। माजी राष्ट्रपतींच्या मुलाला हजारो लोकांदेखत थप्पड मारली, ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची बातमी बनली आहे। त्यामुळे अमरावती आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकली आहे। झी न्यूज, एबीपी माझा, इंडिया टीव्ही, याहू संकेतस्थळ, टाइम्स ऑफ इंडिया जिकडे पाहावे तिकडे ही बातमी झळकते आहे। अमरावतीचा लौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचला आहे, परंतु हा लौकिक अमरावतीसाठी कसा आहे हा मुद्दा महत्त्वाचा आहे। एक नावलौकिक तो होता जेव्हा प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदावर विराजमान झाल्या। अमरावतीच्या स्नुषा देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील यांनी अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला। राष्ट्रपतीसारख्या देशाच्या सर्वोच्च पदावर अमरावतीची महिला स्थानापन्न झाल्यानं अमरावतीचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलं। ही बातमी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरून झळकली, त्यावेळी अमरावतीकरांची मान अभिमानानं उंचावली होती। त्यानंतरचं अमरावतीचं हे वृत्त दहीहंडी स्पर्धेदरम्यान पुरस्कार वितरण समारंभ सुरू असताना आमदार रावसाहेब शेखावतांच्या श्रीमुखात गजेंद्र उंबरकरनं भडकावली। या घटनेविषयी अमरावतीत जे घडलं ते घडलं, ती गोष्ट अलाहिदा, परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसारित केलं आहे, तर संकेतस्थळांवरही थेट थप्पड मारतानाही दाखवण्यात आलं आहे। तर हे वृत्तही सर्वत्र झळकत आहे। हा असा नावलौकिक अमरावतीचा झाला आहे। याला कोणता लौकिक म्हणावं हाही प्रश्नच आहे। पौराणिक, ऐतिहासिक असा सगळा वारसा लाभलेल्या अमरावतीच्या लौकिकात राष्ट्रपतींनी भर घातली होती। आता या घटनेनं अमरावतीकरांना मान खाली घालावी लागली आहे। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर।
मनपा प्रभाग क्रमांक 6 मधील मूलभूत सोयींच्या अभावामुळे नागरिकात रोष आहे। अरुणोदय कॉलनी येथील नाल्यांच्या बांधकामाची विनंती नागरिकांनी शेवटी मनपाला केली आहे। या प्रभागाच्या नगरसेविका दिव्या सिसोदे आहेत। या प्रभागात सोयी उपलब्ध करून देत नसल्याबद्दल नागरिकांनी मनपा उपायुक्तांना निवेदन दिलं। दिव्या सिसोदे यांच्याशी विकास कामांबाबत चर्चा केली असता त्या नागरिकांना अपशब्द बोलतात। नागरिकांचा अपमानही त्यांनी केला असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचे नगरसेवक आहेत, 2 आहे आमच्या इथे आणि एक धीरज दिवशी आणि दिव्या मॅडम। तर आम्ही परवाच्या दिवशी रविवारी मॅडमकडे गेलो। मॅडम घरात असून आम्ही सगळे बाहेर गेलो तेवढे आणि आम्हाला पण त्या आतमध्ये लपल्या आणि तिची आई आली, सरळ दाराला हात लावला का म्हणजे घरी नाही आहे। म्हटलं नाही, रविवार आहे, संडेला भेटत नाही। आम्ही समजून घेतलं का नसन भेटत। 2-4 शब्द बोललो, निघून आलो। काल फोन न करता गेलो, ती बाई आमच्यासमोर आली, गाडीवर टांग मारली, रुमाल बांधाटून आला आणि सरळ म्हणजे तुम्ही कसे काय आले, तुम्हाला निरोप पाठवला होता। म्हटलं नगरसेवक, तुला अर्थ कळते ना का नगरसेवक कशाला म्हणते। मग काल आज आली सकाळी येतो म्हणून, आज आला तर ते एवढ्या म्हणजे याच्यात बोलल्या का बस मी काही करणार नाही। मग म्हटलं आम्हाला सांगा काय करायचं काय नाही, कुठं जायचं बा, महानगरपालिकेत जायचं का, आमदार काही समजत नाही, मी काहीच करणार नाही, तुम्ही ते करत आहे ते करून नाही। एकदम अशा उद्धरसारखं बोलायला लागतं, तुम्ही पागल आहे बा, सगळ्याच्या तुम्हाला अक्कल नाही बोलायची, ही काही बोलायची पद्धत आहे का। शहरातील राज्य राखीव बलाच्या 500 क्रमांकाच्या क्वार्टरमध्ये राहणाऱ्या दामिनी मनोज वरठेनं आत्महत्या केली। याबद्दल फ्रेझरपुरा पोलिसांना तिच्या माहेरच्यांनी निवेदन दिलं असून सासरच्यांनी मारल्याचा आरोप केला आहे। पुढील कारवाईसाठी दामिनीच्या शवविच्छेदन अहवालाची वाट पोलिसांना आहे। ही कंप्लेंट आमच्याकडे आली होती। त्यामध्ये दामिनी मनोज वरठे ह्या नवविवाहित महिलेला इरविन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं आणि असं सांगण्यात आलं होतं की तिने आत्महत्या केलेली आहे। त्यामध्ये आम्ही आकस्मिक मृत्यू दाखल केलेला आहे, कलम 174 प्रमाणे आम्ही नोंद केलेली आहे आणि तिचं मरणाचे कारण काय आहे हे आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। मरणाचे कारण समजून आल्यानंतर त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करण्यात येईल। पोलिसांनी सासरच्या लोकांवर 304 कलमान्वये गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे। दुसरीकडे मनोज वरठेवर इरविनमध्ये पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहेत, अशी माहिती ठाणेदार देशमुख यांनी सिटी न्यूजला दिली आहे।